नमस्कार, वीरा क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वन टक्स ब्लाउज 34 छातीचा। काय होतं, बरेचदा आपण ज्यावेळेस साडी घेतो त्यावेळेस त्यामध्ये ना आयता ब्लाउज पीस हा अशा प्रकारचा असतो, ज्याच्यावर पहिलेच डिझाईन झालेली असते। अशा प्रकारचा हे हाताची डिझाईन, ही बॅकची डिझाईन आणि ही फ्रंटची डिझाईन, ही बॅक डिझाईन आणि ही फ्रंट डिझाईन। तर अशा वेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचा कटोरी ब्लाउज, क्रॉस पट्टीवाला ब्लाउज, प्रिन्स कट असं कोणताही टाकता येत नाही। त्यावेळेस आपण काय करावे असं बऱ्याच जणींना प्रश्न पडतो। तर त्यावेळेस आपण वन टक्स ब्लाउज बनवू शकतो। तर आज आपण बनवूया 34 छातीचा वन टक्स ब्लाउज। त्यासाठी लागणारी माप पुढील प्रमाणे: छाती 34 इंच घेणार आहोत, कंबर घेर हा आपला 30 इंच असणार आहे, शोल्डर आपण 5.5 इंच घेणार आहोत, गळा समोरचा 6 इंच घेणार आहोत आणि पाठीमागचा गळा हा आपला 9.5 असणार आहे। वन टक्सला आठवणीने टक्स पॉइंट घ्यायचा आहे, तर तो आपला 9.5 असणार आहे आणि उंची आपल्या ब्लाउजची मैत्रिणींनो 13 इंच असणार आहे। चला तर मग आपण बघूया आता की कशा प्रकारे आपण वन टक्स ब्लाउज कटिंग करूया। आधी मैत्रिणींनो आपण घेऊया उंची। तर उंची आहे आपली 13 इंच, पाठीमागच्या 13 प्लस 1 असे 14 इंच उंची घ्यायची, फक्त 1 इंच वाढवून घ्यायचा। शोल्डर आपलं 5.5 इंच आहे, तर 5.5 इंचच घ्यायचं आहे आणि मुंडा खोली ही जेवढा आपण शोल्डर घेऊ तेवढीच मुंडा खोली घ्यायची आहे। तर ती आली आहे 5.5 इंच। आता आपण छातीचा चौथा भाग म्हणजे 34 ची छाती असेल तर 34 चा चौथा भाग हा येणार आहे 8.5 इंच प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन घेणार आहोत। तशाच प्रकारे आपण कमरेचा चौथा भाग 30 इंच आपली कंबर आहे, त्याचा चौथा भाग 7.5 इंच, टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 8.5 इंच आणि घेणार आहोत, 8.5 इंच घेणार आहोत आणि 1.5 इंच ही आपली शिलाई मार्जिन असणार आहे। आता आपण ह्या दोन्ही रेषा एकमेकांना जोडून घेऊया आणि हलक्या हाताने आपण परत हा मुंड्याचा आकार देऊन घेऊया, पाठीमागच्या मुंड्याचा आकार। तर मैत्रिणींनो हे आपली झाली आहे, पाठीमागचा भाग हा कंप्लीट झाला आहे। तर आता आपण हे कटिंग करून घेऊया। आता ही कटिंग आपण अशाच प्रकारे ठेवून घेऊया। यामध्ये वन टक्स ब्लाउज असल्यामुळे हा खूप सोपा आहे, शिवण्यासही सोपा आहे आणि कटिंग आणि तुम्हाला समजण्यासही सोपा आहे। तर ही लाईन सरळ आहे तसा आखून घ्यायची आहे पाठीमागच्या भागावरून आणि फक्त त्याच्यामध्ये एकच आपल्याला करायचं आहे की ते 1 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे खालच्या भागाला। आणि कटिंग करून घ्यायची आहे। हा आपला झाला आहे मैत्रिणींनो समोरचा भाग। आता यामध्ये आपण टक्स पॉइंट आखून घेणार आहोत। तर आपला टक्स पॉइंट आहे मैत्रिणींनो 9.5, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 10.5, 10.5 ला आपल्याला मार्क 10, 9.5 प्लस अर्धा इंच, सॉरी
तर 10 इंच आपल्या इथून घ्यायचं आहे. आणि इकडून आपल्याला 3.5 इंच छातीचा 10वा भाग म्हणजे 3.4 येतं, तर आपण तेवढं घेऊया आणि सरळ ही लाईन खाली आखून घेऊया. अशाच प्रकारे हा आपला टक्स, समोरचा भाग तयार झाला आहे. आपण गळा रुंदी घेऊया 2.5 इंच. समोरचा गळा आहे आपला 6 इंच. आणि आपण गोल गळ्याचा आकार देऊन घेऊया. आणि आता आपण कटिंग करून घेऊ. हा आपला झाला फ्रंटचा आकार तयार झाला आहे. हा फ्रंट आणि हा बॅकचाही गळा आपण अशाच प्रकारे कापून घेऊ. तर बॅकचा गळा आहे मैत्रिणींनो आपला 2.5 इंचच रुंदी घ्यायची आहे. बहुतेक ब्लाउजांना 2.5 इंच रुंदी पुरेशी होते. आणि मागचा गळा आहे मैत्रिणींनो आपला 9.5 इंच, तर तो घ्यायचा आहे आपल्याला इथं 9.5 इंच. एक चौकोन आखून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी गोल जर देता येत नसेल तर त्यांनी बांगडीची मदत घेऊन कशा प्रकारे गोल बनवायचा मी ते तुम्हाला सांगते. हे पहा, अशा प्रकारे जरी आपण गोल बनवतोय तरी आपला गोल हा परफेक्ट होणार आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते. ज्यावेळेस आपण रोज कटिंग करतो त्यावेळेस हा आकार हातात बसून जातो, मग काही टेन्शन राहत नाही. आणि आपण आता हा आपला पाठीमागचा गळा कापून घेणार आहोत. आणि पाठीमागेही आपण आपले